गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीची अंगारिका चतुर्थी येते. ही अंगारिका चतुर्थी हिचं नाव कसं पडलं ही आपण आज कथा ऐकणार आहोत. भारद्वाज नावाचे फार पूर्वी ऋषी होऊन गेले. ते ऋषी अत्यंत महान होते आणि त्यांना पृथ्वीपासून एक जास्वंदीच्या फुलाच्या रंगाप्रमाणे तांबडा पुत्र झाला आणि पृथ्वीने तो भारद्वाज ऋषींच्या आश्रमात ठेवून ती निघून गेली. भारद्वाजांनी त्या मुलाला आपल्या आश्रमात आणलंय आणि त्याचं नाव भौम असं ठेवलंय आणि तांबडा रंग असल्यामुळे सर्व लोक त्याला अंगारक भौम असं म्हणायला लागले. तो आश्रमात हळूहळू मोठा होऊ लागला. मोठा झाल्यावर भारद्वाज ऋषींनी त्याला उत्तम शिक्षण दिलं आणि ओम गम गणपतये नमः हा या मंत्राचा जप करण्यास सांगितलं. आता भौम नदीच्या काठी त्याने जवळजवळ 1000 वर्ष तप केलं आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा उभ्याने जप केला. त्याची ती तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाला आणि मंगळवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीने भौमाला प्रत्यक्ष दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं. आता गणपती प्रसन्न झालाय हे पाहून भौम त्याला म्हणाला की मला स्वर्गात राहून देवांच्या बरोबर अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे. तसेच ज्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रसन्न होऊन तुम्ही मला दर्शन दिलं ती संकष्टी चतुर्थी सर्वांना कल्याणकारी ठरो असे 2 वर ह्या भौमाने गणपतीकडे मागितले. भौमाचं बोलणं ऐकून गणपती म्हणाला की तुला देवांसह अमृत प्राशन करायला मिळेल. दुसऱ्या वरानं तू जगाचं कल्याण चिंतलंयस आणि म्हणून जगाचं मंगल चिंतलंयस म्हणून मला मंगलमूर्ती असं आता लोक म्हणायला लागतील आणि तुझे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला लोक अंगारिकी चतुर्थी असं म्हणतील. मग ह्या संकष्टीचं व्रत जे कोणी करतील त्यांना 21 संकष्टी चतुर्थ्या केल्याचं पुण्य लाभेल. नंतर गणपतीने त्या भौमाला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. भौम गणपतीशी एकरूप झाल्यानंतर गणपती अंतर्धान पावला आणि तेव्हापासूनच गणपतीला या गणेशाला मंगलमूर्ती म्हणायला लागले. अशी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.